लोकसभेसाठी मोदी की गॅरंटी नावाने भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध। 2024च्या निवडणुकीसाठी भाजपचे संकल्पपत्र जाहीर। नारायण राणेंनी रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी घेतले 4 उमेदवारी अर्ज। नारायण राणेंच्या नावाची पक्षाकडून अद्याप घोषणा नाही, तरीही राणेंनी घेतले उमेदवारी अर्ज। महायुतीचं जागा वाटप अखेर ठरलं असल्याची सूत्रांची माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणेंची उमेदवारी निश्चित असल्याची माहिती। तर नाशकात हेमंत गोडसे की अजय बोरस्ते याबाबत अद्याप सस्पेन्स काय? राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही। मुंबईत कधीही कुठेही गोळीबार होऊ शकतो। सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारावरून राऊतांचा हल्ला होतो। महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट। उमेदवारांना किती मतं मिळतात त्यावर कर्ज हमी देणार असल्याची सूत्रांची माहिती। अधिकाधिक मते मिळावीत यासाठी कामाला लागा, नेत्यांच्या सूचना। दिल्लीतून काँग्रेसच्या वरिष्ठांचा विश्वजित कदमांवर दबाव असल्याची माहिती। मग या एकसंध राहण्यासाठी कदमांनी सोबत राहणे गरजेचे, काँग्रेस वरिष्ठांचा विश्वजित कदमांना सल्ला। मुंबईच्या दूध बाजारपेठेवर अमूलचे वर्चस्व। मुंबईत अमूलमार्फत रोज 60 लाख लिटर दुधाची विक्री। दूध आणि दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रीत अमूलचा वाटा 40%। केंद्रीय मंत्री अमित शहांची आज भंडाऱ्यात सभा। महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंसाठी घेणार प्रचार सभा। देवेंद्र फडणवीस, बावनकुळे राहणार उपस्थित। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 133वी जयंती। देशभरात उत्साहाचं वातावरण। महामानवाला अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी। लोकसभा निवडणूक कुणाची जिरवण्यासाठी नसून पंतप्रधान निवडीसाठीची। रणजितसिंह निंबाळकरांचा माढ्यात नवा नारा। महादेव जानकरांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची 20 एप्रिलला परभणीत जाहीर सभा। मोदींच्या या सभेनंतर मतदारसंघाचे चित्र बदलेल आणि आपण मताधिक्याने विजयी होऊ, जानकरांचा विश्वास। रेल्वे स्थानकात पाण्याच्या सुविधेत वाढ। मध्य रेल्वेकडून 434 स्थानकांवर 8093 पाण्याची नळ, वॉटर कूलर, कूपनलिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय। खासदार श्रीकांत शिंदेंकडून कल्याणपूर्व कार्यालयाच्या आवारात बाबासाहेबांना अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत केलं अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आदित्य ठाकरेंचे वरळीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं अभिवादन। बँड वाजवत वरळीकरांच्या जल्लोषात आदित्य ठाकरे सहभागी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या भेटीला। राजेंद्र यड्रावकरांच्या जयसिंगपूरमधील घरी घेतली भेट। बैठकीला धैर्यशील माने उपस्थित। हातकणंगले मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांच्या रात्रभर गाठीभेटी। मुख्यमंत्री शिंदेंनी मध्यरात्री विनय कोरेंची घेतली भेट। शिंदेंसोबत चंद्रकांतदादा पाटील, धैर्यशील मानेही होते बैठकीला उपस्थित। मोदींचे गेल्या 10 वर्षात केलेले काम महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवलं। तर मवियाच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल। कोल्हापुरातील मेळाव्यातून मुख्यमंत्र्यांनी केली मवियावर टीका। मनोज जरांगे पाटलांचा आज मुंबई दौरा। जरांगे पाटलांचे चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। मुंबईतून कोकण मार्गे 32 अतिरिक्त उन्हाळी गाड्या। रेल्वे मार्गावरील बहुतांश सर्वच रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा यादी फुल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।